नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सातारा सांगली विधान परिषद महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी घेतली नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांची सदिच्छा भेट. निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनी त्यांच्या प्रचाराचा व गाठीभेटींचा वेग वाढवला असून नुकतीच त्यांनी फलटण नगर परिषदचे नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांची सदिच्छा भेट घेतली. सातारा सांगली विधान परिषदेसाठी महायुतीकडून धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीकडून अभयसिंह जगताप यांच्यात थेट लढत होत आहे. या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी हे मतदार असल्याने या सदिच्छा भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये आगामी विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीबाबत, मतदारांच्या गाठीभेटी आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत अत्यंत सकारात्मक आणि सविस्तर चर्चा करण्यात आली. या भेटीदरम्यान नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी महायुतीच्या उमेदवाराला पूर्ण ताकदीने विजयी करण्याचा शब्द दिला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार सचिन पाटील यांच्या खंबीर साथीने सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत फलटण तालुक्याची खंबीर साथ ही महायुतीच्या अर्थात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्याच पाठीमागे उभी केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण ग्वाही नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली. या महत्त्वाच्या भेटीप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, फलटण नगर परिषदचे नगरसेवक सचिन अहिवळे आणि युवा नेते यश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.